अरे मित्र, हे काय एवढे कुठले बॅचेस घेऊन चाललायस? अरे आमच्या कंपनीचं अॅन्युअल फंक्शन होतं ना, तर त्याचे बॅचेस आहेत हे. ओके इकडेच दिलेले आम्ही युअर गिफ्ट हाऊसला प्रिंट करायला. ओके ओके, एवढी क्वांटिटी मध्ये मिळतात काय? हो 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 ठीक आहे, आपल्या दुकानात जाऊन विचारतो मी त्यांना. हो, चालेल चालेल. बघूया नक्की काय नक्की यांच्याकडे बॅचेस वगैरे. अरे भूषण भाऊ, हा हे पण आता काम सुरू झालं बॅचेसचं? हा हा, हे चालू केलं आता. ओके आता मंडळाचे बॅचेस आणि बनवायचे असतात. आता एक लॉट घेऊन गेला, सेकंड लॉट आहे. ओके मंडळाचे बॅचेस असेल, इव्हेंटचे असेल, कॉर्पोरेट असेल, ओके जर कोणाचा बारसा बिरसा असेल ओके तर ते सगळे A to Z प्रकारे. हे बघा, इथे कटिंग होणार. ओके कटिंग होऊन लगेच आपलं स्वतःचं इन हाऊसच आहे. ओके. पटकनच्या पटकन रेडी वा. करून दाखवतो तुम्हाला. अरे वा, असे रेडी होतात का? रेडी करून पण भेटेल. ओके, ओके. एकची रिक्वायरमेंट असेल तरी भेटेल आणि 100 ते 1000 ची रिक्वायरमेंट असेल तरी भेटेल. असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बॅचेस आहेत, जसे साईराम आहे, स्वामींचं आहे, विराट कोहलीचं आहे, RCBचं आहे. आता इंडिपेंडन्स डे येतोय 15 ऑगस्टसाठी, तर 15 ऑगस्टसाठी पण तुम्ही यूज करू शकता. आणि मार्केटमध्ये तुम्ही बघसाल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्मल पेपर यूज करतात, झेरॉक्ससाठी यूज करतात. ते आपण याच्यासाठी हाय क्वालिटी फोटो पेपर स्पेशली मागवतो, ते आपण यूज करतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. एक पिनवाला आहे, तुम्ही डायरेक्ट पिनला लावू शकता, आणि याच्यामध्ये मॅग्नेटवाला, जसं फ्रीज मॅग्नेट वगैरे आता नवीन आले आहेत, त्याच्यामध्ये तुमचे फोटोज वगैरे, हॅपी बर्थडे वगैरे, तसं तुम्ही असं डायरेक्ट फ्रीजला करून असं डायरेक्ट चिपकवू शकता. जर कॉर्पोरेट असेल, इव्हेंट असेल तर तुम्ही संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवरती.